राम राम मंडळी, माझे या हॉरर स्टोरी टेलर चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे एक अतिशय थरारक आणि रंजक अशी कथा. ही कथा सत्य घटनावर आधारित आहे. ही कथा माझे मामा भास्कर मामा यांच्यासोबत घडलेली आहे. मित्रांनो, माझे मामा हे एस टीमध्ये कंडक्टर होते आणि सुरुवातीला त्यांची ड्युटी ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये होती. तिकडं कोकण म्हटला का तुम्हाला माहितीच आहे, सगळा जंगल परिसर आहे, भरपूर घनदाट असं जंगल आहे. मामा दररोज एस टीने जायचे यायचे, त्यांची ड्युटी चालू होती. एकदा अचानक रात्री सुमारे 11च्या सुमारास मामा परत शहापूर डेपोला यायला निघाले. शहापूर डेपोवरून मामाला शेऱ्याला जायचं होतं, कारण की आमचे जे मोठे मामा होते ते शेऱ्याला राहायचे आणि सध्या मामा अवेळी काही अडचण आली तर तिथं जाऊन राहत असत. मग मामाला अचानक रात्री उशीर झाला आणि नेमकं त्यांची बस ही बंद पडली. बस बंद पडल्यामुळे पुढं जाणं शक्य नव्हतं. ड्रायव्हर बघितलं तर तो त्या बसमध्ये झोपून गेला आणि काही प्रवासी होते, तो प्रवासी चालले गेले. त्यांनी त्यांची साधनाची व्यवस्था केली आणि त्या काळात हल्ली काही एवढे साधनं नव्हती, गाड्या वगैरे नव्हत्या, फोन नव्हते, मोबाईल नव्हते, त्यामुळे संपर्क करणं अवघड होतं. मामाकडं एस टीमध्ये जमा झालेले पैसे, तिकिटाचे पैसे त्यांच्याकडे होते. त्यामुळे मामाने विचार केला की आपण पटकन पायी चाललं जाऊ, अंतर थोडंसं आहे, 5-6 किलोमीटर अंतर असेल गावाचं तिथं, असं त्यांनी विचार केला. पण जवळ पैशाची बॅग असल्याने त्यांना थोडी चोरांची भीती वाटत होती. पण तरी मामांसमोर पर्याय नव्हता आणि मामा दबक्या पावलाने तिथून जायला निघाले. मनामध्ये थोडीशी भीती होती की कोणी चोर वगैरे आपला अडवतो काय. अशा प्रकारे मामा तिथून निघाले. एकटेच होते, त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. हळूहळू जाताना त्यांना भास्य नावाचे गाव लागणार होतं आणि मामाने भास्य नावाच्या गावाच्या बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या होत्या, कारण की तिथे भरपूर चोर दरोडेखोर असतात असं त्यांना ऐकलं होतं. त्यांना भीती वाटत होती की कदाचित त्या गावात मला कोणी अडवलं तर, अशी शंका त्यांच्या मनामध्ये येत होती. हळूहळू ते गावाच्या जवळ आले. मनामध्ये भीतीचं गावर होतं, पण हिंमत टाकून ते पाऊल टाकून पुढे चालत होते. कसं बसं त्यांनी गावामध्ये प्रवेश केला आणि हळूहळू गावातून ते पुढे जायला निघाले. भास्य गावाच्या थोडंसं 2-3 किलोमीटर अंतरावर शेरे नावाचं गाव होतं. तिथं आमचे मोठे मामा राहत होते. तिथं मामांना जायचं होतं. भास्य गाव पुढे गेल्यानंतर भास्य नावाची एक मोठी नदी लागते. त्या नदीला एक मोठा पूल आहे. आता रात्रीचं जर पाण्याच्या पुलावरून जायचं म्हणलं तर तुम्हाला माहितीची भीती किती वाटते. आणि अचानक आलेला प्रसंग, अचानक रात्री पायी जावं लागत होतं, त्यामुळे मामांना पण खूप भीती वाटत होती. भास्य नदीच्या अलीकडे एक छोटासा पूल होता. मामा त्या पुलाच्या जवळ आले. पुलाच्या थोडंसं मागं असतानाच मामाला रात्रीचा सुरसुर असा आवाज आला. तर सुरसुर आवाज कशाचा येतोय हे मामाने बघायचा प्रयत्न केला. थोडंसं चांदणं पडलेलं असल्याने थोडासा उजेड होता, जास्त काही दिसत नव्हतं. थोडं अंधारामध्ये उजळतं असं काहीतरी दिसत होतं. मामाने सुरसुरच्या जो आवाज आला, सुरसुर, त्या आवाजाच्या दिशेनं मामांनी बघितलं तर त्यांना दूर भाताच्या पेंड्या दिसल्या. तुम्हाला माहीतच आहे, कोकण म्हटलं का तिकडे सर्वात महत्त्वाचं पीक हे भात असतं. भात काढल्यानंतर त्याचा जो घास असतो, भाताच्या पेंड्या, त्या एका ठिकाणी जमा करून ठेवलेल्या असतात शेतामध्ये. मामाने बघितल्या की एका शेतामध्ये त्या भाताच्या पेंड्या पडलेल्या आहेत. आणि त्या भाताच्या पेंड्याजवळ रात्रीची एक बाई काहीतरी करत, महिला होती. मामांना वाटलं की एवढ्या रात्री करत असेल कोणतरी काहीतरी काम, जाऊ द्या, काही विशेष नाही, असं मामाने विचार केला. आणि मामाने दुर्लक्ष करून हळूहळू पुढं पावलं टाकायला सुरुवात केली. मामा थोडे पावलं टाकता अचानक
ती महिला हवेत उडायला लागली. मामा एकदम घाबरले. अरे हा काय प्रकार आहे असा? आणि उडत उडत ती डायरेक्ट मामांच्या समोरच येऊन उभी राहिली. मामाला दरदरून घाम फुटला. मित्रांनो, मामाने त्या महिलेचं केलेलं वर्णन अतिशय भयानक आहे. मामाने बघितलं ती महिला, तिचा चेहरा एकदम विचित्र होता आणि अक्षरशः तिचे खालचे पाय उलटे होते. अंधारामध्ये ओझरतं मामाने तिचं दर्शन घेतलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मामाला ते कसं काय दिसलं? कारण की ती मामापासून फक्त 5 पावलांच्या अंतरावर उभी होती. मामांना थोडासा घाम आला. मामा अचानक घाबरले की हे काय मधीच. आणि ते जे काही होतं ती एक हडळ होती. त्या हडळीने मामांना काहीच नाही केलं, फक्त समोर उभी राहिली. अनेक विचित्र आवाज करून ती हडळ त्या पुलाच्या वरून उडून खाली त्या पुलाच्या खाली घुसली. मामांना कळेना काय करावं, हा काय प्रकार आहे. मामांनी ते पाहिलेलं विचित्र चेहरा, ते पाय, ते डोळे, तो हे सगळं मामांना अतिशय एकदम घाबरून गेले. जर एखादा दुसरा व्यक्ती असता तर कदाचित तो तिथेच बेशुद्ध पडला असता. पण मित्रांनो, मामांना असे बरेचसे अनुभव आलेले आहेत. म्हणून मामा या अनुभवातून सुद्धा बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधायला लागले. मामांनी लगेच त्यांच्या मनामध्ये दत्तगुरूचं नाव आलं. त्याने दत्तांचा धाव केला. आणि अशाच म्हाताऱ्या लोकांकडून काही गोष्टी ऐकलेल्या असतात की तुम्हाला जर असं काही दिसलं आणि जर तुम्ही ते बघितलं तर सरळ पुढं जा, पुन्हा त्याला मागे वळून बघायचं नाही, असं बरेचसे लोक सांगतात. आणि मामाला त्याची बरोबर त्याच वेळी आठवण झाली आणि मामाने मागे बघणं टाळलं. मामा हळूहळू त्या पुलावरून जायला निघाले. मामाच्या मागच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचा विचित्र असा आवाज येत होता. दबक्या पावलाने मामाच्या मागं कोणतरी चालत आहे असं मामाला राहून राहून वाटत होतं. पण मामाने देवाचा धावा सोडला नाही. जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त असं देवाचं नाव घेत मामा चालत राहिले. मित्रांनो, देवतारी त्याला कोण मारे असं म्हणतात. त्यामुळे या देवाच्या धावाने कदाचित मामाच्या केसालाही धक्का लागला नाही आणि मामा हळूहळू त्या गावाजवळ आले. गावाजवळ आल्यावर मामाने घराचा दरवाजा ठोठावला. मोठ्या मामाने दरवाजा उघडला. मामा घाबरत घरात गेले आणि पटकन झोपून गेले. मामाला दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी तापही आला होता. सकाळी उठून मामाने जेव्हा अनुभव मोठ्या मामांना सांगितला तर मोठे मामा म्हणाले, तो जो पूल आहे त्या पुलावर अशा बऱ्याचशा घटना होत असतात. बरं झालं तुला त्यांनी काही केलं नाही आणि यापुढं रात्री त्या रस्त्याने येत जाऊ नकोस असं मोठ्या मामाने बजावून सांगितलं. असा हा भीतीदायक आणि थरारक अनुभव तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टी आवडत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच सत्य अनुभव मी तुमच्यासमोर वेळोवेळी मांडत राहील. हे अनुभव सांगून तुमच्या मनात मी अंधश्रद्धा निर्माण नाही करत. हे अनुभव मला माझ्या आपल्या जवळच्या पूर्वजांनी, नातेवाईकांनी आणि मित्रांनी शेअर केले. एक मनोरंजन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. पण याच्यामध्ये त्या लोकांच्या मनातली सत्यताही तेवढीच खरी आहे. ठीक आहे मित्रांनो, शुभरात्री.